परमपूज्य बर्वे महाराज यांनी स्थापन केलेल्या एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा अर्चा, धार्मिक विधी आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दीही केली। संध्याकाळी पारंपरिक पालखी सोहळा होणार असून त्यामध्ये मोठ्या संख्येने दत्तभक्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मयूर बर्वे गुरुजी यांनी दिली। देवदत्त, मी मयूर बर्वे। नाशिक आज गंगा घाटावरती श्री एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी महाराजांचा लघुरुद्राभिषेक झालेला आहे। अभिषेकानंतर प्रसाद वाटप आहे। दुपारी 12 वाजता आता महाआरतीचा कार्यक्रम चालू होतोय। महाआरतीनंतर प्रसाद वाटप होणार आहे। भरपूर भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं नाशिक मधलं एकमेव एकमुखी दत्त मंदिर आहे। प्रति गाणगापूर म्हणूनच समजलं जातं। भरपूर भाविकांची श्रद्धा आहे। भरपूर लोकांनी गुरुरूपी दत्त महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे, जेणेकरून दत्त महाराजांचा जप करता येईल या अनुषंगाने। प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक।